गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 44 दिनांक 4/9/1983. या बैठकीला ईश्वरी अधिष्ठान लाभल्यामुळे तुम्ही सर्व सत्संग मंडळांनी किंवा मंडळातील साधक वर्गाने प्रत्येक सत्संगाला अवश्य उपस्थित राहिलंच पाहिजे असं माझं आपल्याला आग्रहाचं रोज सांगणं आहे. आपण गुरु उपासक आहोत आणि परंपरेने सत्संग मंडळातर्फे सुद्धा गुरु उपासनेचीच आपण कास धरलेली आहे. ही गुरु उपासना आपण कशा पद्धतीने करायची याचे अनेक वेळा मी आपल्याला संदेश दिलेले आहे. कधी व्रतवैकल्य, कधी चिंतन, कधी स्मरण, तर कधी भक्तिभावानेही आचरायला सांगितलेले आहे. या बैठकीला आपले विचार अधिक स्थिर व्हावेत, आपल्या मनाला शांतता लाभावी म्हणून मी आपल्याला मानसपूजेचे विधान सांगणार आहे. तुम्ही सर्व भक्त लोकांनी आपल्या गुरुदेवतेची रोज मानसपूजा करा. ही मानसपूजा आपल्या गुरुदेवतेला आवाहन करून यथोपचारे त्यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद मागावा. ही मानसपूजा स्त्री पुरुष दोघांनाही करता येईल. आपल्या श्रद्धेप्रमाणे मानसस्थानापासून प्रार्थनेपर्यंत जशी येईल तशी मानसपूजा करावी. आपल्या मानसमूर्तीचे डोळ्याने दर्शन घ्यावे, त्यांची पूजा करावी, सेवा करावी, प्रार्थना करावी. आपण हे जे करतो ते सिद्ध झाले हे कळण्याचे दुसरे साधन म्हणजे आपण जे जे मागतो ते ते देतात की नाही. समजा आपण मागितलं आणि त्यांनी ते दिलं तर आपण पूजा योग्य केली. आपण मागितलं आणि त्यांनी द्यायला उशीर केला तर पूजेत थोडीशी काहीतरी चूक झाली असे समजावे. यासाठी श्रद्धा अति उत्कृष्ट हवी. या वचनावर विश्वास ठेवून तुम्ही लोक ही सेवा करीत जा. तुमचं सर्वांचं कल्याण होईल. आपल्या पाठीमागे माझे आशीर्वाद आहेतच. श्री गुरुदेव दत्त. असा आपल्याला गुरुदेवांनी मार्गदर्शन 1983 साली केलेलं आहे आणि त्यावेळी या मानसपूजेसाठी 2 उदाहरणं गुरुदेवांनी आपल्याला दिलेली आहेत. एक उदाहरण असं दिलेलं आहे की एका सद्गुरूंची गोष्टच गुरुदेवांनी सांगितली की ते नित्य नियमाने मानसपूजा करीत असत आणि मानसपूजेमध्ये ते आपल्या मानसमूर्तीला दुधाचा नैवेद्य दाखवत असत आणि मग ते दूध प्रसाद म्हणून सर्वांना वाटत असत. एकदा काय झाले, ते सर्व दूध त्यांनी एकट्यानेच घेतले आणि त्यांना लक्षात आलं नाही की आपण सगळ्यांना वाटलेलं नाहीये, एकट्यानेच घेतलं आणि नंतर थोड्या वेळाने त्यांना पोट फुगल्यासारखं झालं. तेव्हा लक्षात आलं की आज ते दूध आपण सगळं एकटंच प्यायलेलं आहोत. एक तर मानसपूजेमध्ये तल्लीन झाल्यामुळे ही गोष्ट घडली असावी आणि दुसरी गोष्ट देवाने ती जाणीव करून दिली की रोज ज्या क्रमाने तुम्ही पूजा करता त्यात तो प्रसाद सर्वांना वाटता. जे देवता संतुष्ट होते ह्याचं हे उदाहरण आहे. दुसरं उदाहरण गुरुदेवांनी गुरुचरित्रातलं दिलेलं आहे. गुरुचरित्रामध्ये 24व्या अध्यायामध्ये त्रिविक्रम भारतीची कथा सांगितलेली आहे. ते आपल्या मूर्तीची रोज पूजा करीत असत आणि त्या गावामध्ये जेव्हा श्री गुरूंचं वास्तव्य होतं तेव्हा त्यांनी व्यक्तीला मानलं नाही. ते आपल्या मानसपूजेला श्रेष्ठ मानत होते आणि त्या श्रीगुरूंनी हे जाणून त्यांना अशा तऱ्हेने दर्शन दिलं की आपली मानसमूर्तीच श्रीगुरू आहेत हे त्यांना पटवून दिलं. म्हणजे मनाने केलेली पूजा ही गुरूंपर्यंत पोहोचते. आता गुरुदेवांनी दिलेल्या या उपदेशाकडे आपण थोडंसं अंतर्दृष्टीने पाहिलं
तर किंवा याच्यावर चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येईल की मानस पूजा ही अतिशय श्रेष्ठ आहे. गुरुदेवांनी आपल्याला सवलत दिलेली आहे, की अगदी समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी स्नान करणं सुद्धा शक्य नाही झालं, तरी तुम्ही नुसतं हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन ही मानस पूजा करू शकता. मानस पूजेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे की आपल्या एरवी आपण जी पूजा करतो, त्यात सगळ्या बाह्य गोष्टी जमवण्यामध्ये आपला खूप वेळ जातो. आणखीन त्या मनासारख्या होतीलच असं नाही. त्यामुळे लक्ष बाहेरच्या गोष्टींकडे जास्त असतं. मानस पूजेमध्ये एकांत असतो. आपण आणि गुरुदेव आणि आपल्या मनाप्रमाणे आपण गुरुदेवांची सेवा करू शकतो. अगदी त्यांना रत्नजडित सिंहासनावर बसवू शकतो. चांदीच्या परातीत त्यांचे चरणकमल आहेत. त्याच्यावर आपण सर्व तऱ्हेचे उपचार उत्तमातले उत्तम असे अर्पण करू शकतो. उत्तम तऱ्हेची फुलं, उत्तम तऱ्हेचं पत्री, उत्तम तऱ्हेचे नैवेद्य, आणखीन आपल्याला आपल्या गुरूंविषयी जे जे माहिती आहे, ते सर्व उपचार आपण अतिशय प्रेमाने आणि उत्तमातले उत्तम अर्पण केल्यामुळं आपल्या मनालाही संतुष्टता मिळते आणि आपली गुरुमूर्ती पण त्यामुळं संतुष्ट होते. बाह्य उपचारापेक्षा मानस पूजा ही अंतरंगाशी जोडलेली आहे. जेवढं आपण आतमध्ये वळू आपल्या, आता हे उत्तमातलं उत्तम तर दिलंच, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की त्यांनी जे आपल्याला विचार दिलेले आहेत, त्याचं आचरण करणं. गुरूंना काय प्रिय आहे? ज सत्संगामध्ये काय प्रिय आहे? तर आपण सत्संग का घेतो? ह्या सर्व गोष्टीचा जर अंतरंगामध्ये विचार केला, तर गुरूंना आपल्याकडून कसलीही अपेक्षा नाही. सोनं, चांदी, पैसा, उत्तम उपचार, उत्तम वस्त्र, मखमली गाद्या-गिरद्या काही नको आहे. गुरूंनी जे आपल्याला विचारधन दिलेलं आहे, हे एवढं श्रेष्ठ आहे. ते आपल्या आचरणात आलं पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा आपण केला पाहिजे. त्याच्यातलेच आपण त्यातले येणारे रिझल्ट्स आपण शोधले पाहिजेत, की गुरुदेवांनीच सांगितलेलं आहे, की तुमची पाद्यपूजा बरोबर मानसपूजा बरोबर चाललेली आहे की नाही? तर जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळतं. तर आपण प्रार्थनाच केली पाहिजे, की आम्हाला गैर काही मागण्याची बुद्धी होऊच नये. जे आपल्याला योग्य आहे ते तुम्ही आम्हाला द्या आणि आमच्याकडून तेच करून घ्या. अशा तऱ्हेचं गुरूंच्या विचारांशी एकरूप होणं ही सर्वात श्रेष्ठ मानसपूजा आहे. ते विचार आपल्या आचरणात येणं आणि हे जर आपण सकाळच्या वेळी लवकर केलं, शुचिर्भूतपणे केलं, तर आपल्याला दिवसभर एक आंतरिक समाधान अतिशय चांगलं मिळेल, की त्या पूजेमधून जी मिळणारी ऊर्जा आहे, ती आपल्याला पुरेशी आहे. गुरुदेवांनी काय सांगितलेलं आहे? तुम्हाला दु अ, बाह्य उपचारांची जास्त गरज नाहीये. चित्ताची शुद्धता, सत्संग म्हणजे गुरूंचा सहवास. गुरूंचा सहवास कोणता? तर त्यांनी दिलेले विचार आचरणात आणणे आणि या मानसपूजेची धूप, दीप, नैवेद्य, आरती, प्रार्थना ही आपण कळकळीची प्रार्थना केल्यानंतर आपल्यात होणारा बदल, आपलं चित्तशुद्धी हे सर्वात मोठं आशीर्वाद आहे आणि त्यांचं निर्गमन कधीही होत नसतं. आपण आपल्या हृदयामध्ये एकदा त्यांची स्थापना केल्यानंतर तिथंच त्यांना आपण विश्रांती घ्यायला सांगणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा याच तऱ्हेने आपण मानसपूजा करणार आहोत. यातलं सातत्य टिकवणं, वेळेचं बंधन पाळणं, चारित्र्य आपलं शुद्ध ठेवणं, या सर्व क्रिया आपण करत गेलो, तर आपली आंतरबाह्य शुद्धी व्हायला सुरुवात होईल. आपल्या आचरणात फरक पडेल आणि तेच गुरुदेवांना अपेक्षित आहे. त्यांच्या आचरणाशी एकरूप होणं, त्यांनी सांगितलेल्या गोष्टीशी एकरूप होणं, हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हेच पाद्यपूजेचं फलित आहे. त्यासाठी आपण आपली श्रद्धा अतिशय उत्कृष्ट ठेवायची. आपल्या गुरूंच्या वचनांवर अगदी दृढ विश्वास ठेवायचा आणि गुरुदेवांनीच वारंवार आपल्याला सांगितलं आहे, की तुम्ही लोकं ही सेवा करीत जा. तुमचं सर्वांचं कल्याण होईल आणि तुमच्या पाठीमागे माझे आशीर्वाद आहेतच. केवढं मोठं प्रेमाने आश्वासन दिलेलं आहे.
तर आपण त्याची उतराई होण्याचा प्रयत्न करूया, असं हे मानस पूजेचं विधान आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.